हॅलो एव्हरीवन. कमीत कमी आज 3 वर्ष होत आले असतील. ओके, 3 वर्षामध्ये आमच्या या शेताच्या कडेच्या बांधाला, आता सध्या आपण कडेच्या बांधाला, तर या कडेच्या बांधाला एक पण झाड नव्हतं आणि थोडी पण सावली किंवा कोणताही बसण्यासाठी ठिकाण नव्हतं आणि कोणतंच फळ किंवा कोणतीच गोष्ट आमच्या शेतामध्ये आधी हे नव्हती. ओके, तर त्यासाठी मी काय विचार केला होता की ही डायरेक्टली माझाच विचार नव्हता, पण सगळ्या घरचे आमच्या म्हणत होते की आंब्याचं झाड लावून. तर मी काय केलं, 16 आंब्याची झाडं का 18 लक्षात नाही माझ्या, तर आंब्याची झाडं लावताना ते केवढे होते माहिती आहे? एवढेच. ओके, एवढेच. आता सध्या ते बघा पूर्ण एवढे झालेत. माझ्या हाईट एवढे असतानासुद्धा व्हिडिओ आहे. पण सेम गोष्ट आपल्या लाईफमध्ये पण आहे. एक गोष्ट स्टार्ट केली, चालू ठेवली, आता ह्याला पाणी घातलं असेल, सगळ्या गोष्टी केल्या असतील, मी नाही घातलं. ओके, आमच्या शेतामधले जो व्यक्ती काम करतो त्या व्यक्तीनंच घातले, पण कंटिन्युअसली एफर्ट मारले, भरपूर गोष्टी केल्या. त्याच्यानंतर ना पूर्ण मागला जो पट्टा आहे आमच्या शेताचा, तो इतका सुंदर दिसतोय. आता जस्ट अ मिनिट, मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे त्या मागल्या साईडला आता हे दिसतंय का, हे असं माळरान होतं. तर या माळरानाचं ह्याच्यामध्ये रूपांतरण झालं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ओके, मीन्स भरपूर झाड आहेत जे की या कडेला आता पूर्ण एक हिरवा पट्टा झाल्यासारखं झालं. आणि हे जर आणखी 4 वर्ष झाले, आणखी 4 वर्षानंतर याचं रूपांतरण भरपूर चांगल्या मोठ्या बागेमध्ये सुद्धा होऊ शकतं. एक मधला तिथे तुम्हाला एक हे दिसतंय का, रिकामी जागा, ती जी रिकामी जागा आहे ती म्हणजे आय डोंट नो काय झालं, पण ती एकदमच हे झालं. एक जे झाड होतं ना, ते इथलं झाड वाळून गेलं आपोआप. मग आणि ते बरोबर सेंटरला होतं, त्याच्यामुळं असं त्याचं काही डिफरंट हे नाही होत ह्याच्यामध्ये. ओके, तर बेस्ट वाटते मला ही गोष्ट. मी लावलेल्या गोष्टीला फळ आलं. नेक्स्ट वर्षात, म्हणजे ह्या वर्षात आम्हाला भरपूर चांगले फळं होत, तर हीच उमेद आहे. आणि माझे पप्पा दिसले का पप्पा? ओके, चला भेटूयात नेक्स्ट. बाय.